फिगर इथं पुस्तकातलीच काढलेली आहे. मी थेरमचं स्टेटमेंट लिहिते. इन्स्क्राइब्ड अँगल इज half of its intercepted arc. ओके, मग गिवन काय असेल? सर्कल विथ सेंटर O, angle BAC is inscribed angle in the arc BAC and its intercepted arc is arc BDC. हे आपल्याला गिवन असेल, ते मी इथं लिहित बसणार नाही. आणि मग आपल्याला टू प्रूव्ह काय करायचंय? तर अँगल BAC इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क BDC असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि मी कन्स्ट्रक्शन सुद्धा अगोदरच करून ठेवलेलं आहे. ड्रॉ रे AO विच इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉइंट E असं त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. ड्रॉ रे AO which intersect circle at E join OC असं पण करायचं आपल्याला. जॉईन OC असं कन्स्ट्रक्शन आपल्याला इथं करायचं. पण यामध्ये आपल्याला हा जो अँगल आहे, इन्स्क्राइब्ड अँगल जो आहे, तो 3 शक्यतांमध्ये विचारात घ्यायचा या थेरम मध्ये. मी पहिली शक्यता, हा इन्स्क्राइब्ड अँगल जो आहे तो इथं हा O आहे, इथं A आहे. आता इथं नाव मी दुसरं घेतलं आपलं AC. तर पहिली कंडिशन जी आहे, तर ह्या इन्स्क्राइब्ड अँगलची एक साइड ही या सर्कलची डायमीटर असली पाहिजे. दुसरी अट म्हणजे हा किंवा सर्कलचा सेंटर याच्या एका साइड वरती पाहिजे. दुसरी अट म्हणजे हा अँगल जो आहे तो सर्कलचा सेंटर जो आहे तो या अँगलच्या इंटेरियर रिजन मध्ये आला पाहिजे. आणि तिसरी अट जी आहे ती म्हणजे या सर्कलचा सेंटर हा या अँगलच्या आउटसाइडला असला पाहिजे. सर्कलचा सेंटर या अँगलच्या एका साइडवर असला पाहिजे. सर्कलचा सेंटर इंटेरियर रिजन मध्ये असला पाहिजे. आणि सर्कलचा सेंटर या अँगलच्या एक्सटेरियर रिजन मध्ये असला पाहिजे. अशा 3 केसेस मध्ये आपण हा थेरम प्रूव्ह करणार आहोत. कारण आपल्याला पुस्तकात 3ही शक्यतांचं प्रूफ घेतलेलं आहे. ओके, हा आता पाहूया प्रूफ लिहित असताना AO आणि OC काय आहे तो सगळ्यांना माहित आहे. AO आणि OC काय आहे? रेडिया ऑफ द सेम सर्कल. आणि मग त्या कशा असतील? कॉन्ग्रुएंट असतील. तेवढंच लिहिते मी. सेगमेंट AO कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OC रेडिया ऑफ सेम सर्कल. ओके, आता ट्रायंगल OAC जर विचारात घेतला तर हा कसला ट्रायंगल झाला? मग ट्रायंगल AOC इज अन आयसोस्केलस ट्रायंगल. सगळ्यांना मान्य आहे कारण 2 साइड्स कॉन्ग्रुएंट आहे. आणि एकदा आयसोस्केलस ट्रायंगल झाला की आपल्याला माहित आहे तिथं प्रॉपर्टी आहे, थेरम आहे आयसोस्केलस ट्रायंगलशी रिलेटेड. तर कोणते 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील? अँगल OAC
आणि अँगल OCA हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील. अँगल OAC कॉन्ग्रुएंट टू अँगल OCA. पण मी आता इक्वल लिहिणार आहे आणि याला लगेच सपोज लेट करूया. हे दोन जे अँगल्स आहेत या प्रत्येकाचं मेजरमेंट x आहे असं सपोज करूया. x x एवढं सगळ्यांना मान्य आहे. इथपर्यंत काही अडचण नसावी असं वाटतं. मग गेल्या वर्षी आपण रिमोट इंटेरियर अँगल थेरम पाहिला होता. आता हा अँगल विचारात घ्या. अँगल EOC हा या ट्रायंगल AOC चा कसला अँगल आहे? एक्सटेरियर अँगल आहे. आणि याचं मेजरमेंट किती असेल? अँगल EOC इज an exterior angle of triangle AOC. आणि मग रिमोट इंटेरियर अँगल थेरम नुसार अँगल EOC किती होईल? अँगल EOC इक्वल टू 2x. अँगल EOC इक्वल टू किती होईल? 2x. आपल्याला माहित आहे रिमोट इंटेरियर अँगल थेरम. ओके. मग अँगल EOC म्हणजेच त्याची करस्पॉन्डिंग मायनर आर्क किती आहे? EC आहे. देअरफॉर मेजर ऑफ आर्क EC इक्वल टू सुद्धा किती येईल? अँगल EOC इक्वल टू 2x. कारण सेंट्रल अँगल इक्वल टू करस्पॉन्डिंग मायनर आर्क. आता अँगल OAC हा x आहे म्हणजेच अँगल EAC सुद्धा किती आहे? अँगल EAC किती आहे? x आहे. आणि हा जर आपण इन्स्क्राइब्ड अँगल घेतला तर EC ही त्याची इंटरसेप्टेड आर्क येते. हा x आहे तर EC किती आहे? 2x आहे. आणि म्हणून आपल्याला काय म्हणता येईल? देअरफॉर अँगल EAC इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क EC. त्यालाच आपण अँगल EOC पण लिहू शकतो. मेजर ऑफ आर्क EC च्या ऐवजी आपल्याला हाफ अँगल EOC असं सुद्धा लिहिता येतं. पहिली केस आपण विचारात घेतली. सेंटर हा या अँगलच्या एका साइड वरती आहे. नाव बदललं असलं तरी आपण तो थेरम इथं प्रूव्ह केलेला आहे. अशा पद्धतीने पहिली केस आपण इथं पाहिलेली आहे पहा. आणि सोपं करणार आहोत पहा. आता आपण याच पद्धतीने BO जॉईन केला तर आपण हे प्रूव्ह करू शकतो. अँगल BAE इज हाफ मेजर ऑफ आर्क BE असं आपण प्रूव्ह करू शकतो. जॉईन BO and we can prove. काय प्रूव्ह करू शकतो आपण? अँगल BAE इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क BE असं आपण प्रूव्ह करू शकतो. BE. ओके. पहिली जो होता त्याला थर्ड म्हणलं की मला आठवत नाही, त्याला थर्ड म्हणूया आणि ह्याला फोर्थ म्हणूया. आता अँगल BAE आणि अँगल EAC चे ऍडिशन करूया आपण. अँगल BAE प्लस अँगल EAC काय आहे हे? हाफ मेजर ऑफ आर्क BE प्लस हाफ मेजर ऑफ आर्क EC. बरोबर आहे. कारण ह्याच्यासाठी हा आहे, ह्याच्यासाठी हा आहे. आणि मग अँगल BAE प्लस अँगल EAC म्हणजेच अँगल BAC झाला. अँगल BAC इक्वल टू हाफ आपण कॉमन काढलं मेजर ऑफ आर्क BE प्लस मेजर ऑफ आर्क EC. ओके. आता तुमच्या लक्षात येईल पहा. मेजर ऑफ आर्क BE प्लस मेजर ऑफ आर्क EC म्हणजेच काय झाली? आर्क कुठली झाली? आर्क BEC. आणि आर्क BEC लाच आपण आर्क BDC पण लिहू शकतो. मी BDC काय लिहिणार आहे तर इथं ते घेतलेलं आहे. कारण
कन्स्ट्रक्शनच्या अगोदर डी घेतलेला पॉइंट आहे, त्यामुळं त्याला आपण तसं लिहूया. म्हटलं तर आणखीन एक स्टेप आपण लिहूया. मेजर ऑफ आर्क BEC आणि मेजर ऑफ आर्क BEC म्हणजेच काय आहे तर मेजर ऑफ आर्क BDC. अशा पद्धतीने हे आपल्याला प्रूव्ह करता येतं. किंवा परत याला एक्स सपोज करून याला एक्स सपोज करून पण तेवढं गरज नाहीये. अशा पद्धतीने जरी तुम्ही सोडवलं ही दुसरी केस झाली. आता आपला सेंटर कुठं आहे या अँगलच्या इंटेरियर रिजन मध्ये आहे, तेव्हा आपण हे प्रूफ घेतलेलं आहे. लक्षात येते सगळ्यांना. मग या फिगर मध्ये आपण अँगल BAE घेतला, आपल्याला BAC पाहिजे. तर आपल्याला माहित आहे ऍडिशन ऑफ अँगल्स, अँगल BAE इक्वल टू अँगल BAC प्लस अँगल CAE आहे. तर मी तेवढं न लिहिता डायरेक्ट लिहिते अँगल BAC इक्वल टू अँगल BAE मायनस या मोठ्या कोणातनं हा लहान कोण वजा करूया अँगल CAE. हे लक्षात येतं आपल्या. आता आपण काय करूया अँगल BAE हा जो अँगल आहे इन्स्क्राइब्ड अँगल आहे, त्याची इंटरसेप्टेड आर्क आहे आर्क BCE. मग त्याला लिहिते मी हाफ मेजर ऑफ आर्क BCE मायनस अँगल CAE म्हणजे आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरूया. हाफ मेजर ऑफ आर्क CE असं मला घेता येईल. काय कॉमन निघेल हाफ कॉमन निघेल, ब्रॅकेट मध्ये राहील मेजर ऑफ आर्क BCE मायनस मेजर ऑफ आर्क CE. आता मेजर ऑफ आर्क BCE मधून मेजर ऑफ आर्क CE मायनस केली तर कुठली राहणार आहे आर्क BC राहणार आहे. आणि मग हाफ मेजर ऑफ आर्क BC असं आपल्याला म्हणता येईल. अँगल BAC इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क BC. अशा पद्धतीने ही तिसरी केस आपल्याला विचारात घ्यायची. अशा पद्धतीने त्याचं प्रूफ लिहायचं आहे. त्याच्यासाठी फिगर आपल्याला पण बदलावी लागते, तर ते आणखीन तुम्हाला लक्षात राहायला सोपं आहे. आता समजा ही प्रूव्ह करायची मला अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट अशी ती प्रॉपर्टी. मग आता थोडंसं इथं आपला अँगल XWZ किती येईल अँगल XWZ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरूया. हाफ मेजर ऑफ आर्क XZ अँगल XYZ घेऊया. अँगल XYZ पुढे कारण लिहायचं इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणून, ह्याला एक म्हणलं आपण. दुसरं अँगल XYZ सुद्धा किती येईल हाफ मेजर ऑफ आर्क XZ येईल. बरोबर आहे. आणि ह्या दोन्ही मध्ये पाहिलं तर तुम्ही RHS इक्वल आहे, याचाच अर्थ LHS हे इक्वल असणार आहे. अँगल XWZ इक्वल टू अँगल XYZ ही एक कॉरोलरी. आता दुसरी तुम्हाला माहित आहे, फक्त विचारते मी. हा सेंटर आहे O, AB डायमीटर आहे आणि सगळ्यांना माहित आहे ते म्हणजे इथं समजा मी अँगल C घेतला तर ह्या अँगल C चं मेजरमेंट किती असतं सगळ्यांना माहिती आहे किती असतं 90 डिग्री. अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेमी सर्कल अँगल इन द सेमी सर्कल इज राईट अँगल आपल्याला माहित असतो. ह्याचं प्रूफ कसं लिहिणार अँगल ACB इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क इथं मी x लिहिते AXB मेजर ऑफ आर्क AXB आणि आपल्याला माहित आहे पूर्ण सर्कलचं मेजरमेंट किती आहे 360. हाफ सर्कलचं सेमी सर्कलचं किती असेल 180. हाफ इंटू 180 इक्वल टू 90 डिग्री. अशा पद्धतीने ही तर आपल्याला माहिती आहे, पण ती इन्स्क्राइब्ड अँगल थेरमचा आधार घेऊन होती हे आपल्याला माहिती नव्हतं. त्यामुळं आपण तिथं ते इन्स्क्राइब्ड अँगल थेरम फक्त वापरत नव्हतो.
पण आपल्याला ही प्रॉपर्टी तर माहित होती. अशा या दोन कॉरोलरीज इन्स्क्राइब्ड अँगल थेरमशी रिलेटेड. अँगल XWZ हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, त्याची इंटरसेप्टेड आर्क आहे XZ. म्हणून इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरला. अँगल XWZ इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क XZ. परत अँगल XYZ वापरला घेतला तर हाफ मेजर ऑफ आर्क XZ आपण घेतली. आता हे दोन्ही सारखे आहेत. इथं आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरला. इथं RHS दोन्हीचे सारखे आहेत म्हणजे LHS सारखे होतील. आणि हे अँगल्स म्हणजे असे कितीही अँगल्स झाले इथं ह्या आर्कने केलेले तर ते अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात असं आपल्याला म्हणतात. त्याचं स्टेटमेंट कसं येईल? अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. अशा अनेक अँगल्स आपल्याला घेता येतील. आणि हा जो आहे इथं मी AB डायमीटर काढलाय, O सेंटर आहे. अँगल ACB किती असतो सगळ्यांना माहित आहे, 90 डिग्री असतो. तर कसा येतो? अँगल ACB इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क AXB. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरला. अँगल ACB हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, त्याची इंटरसेप्टेड आर्क XB आहे. पण आपल्याला माहित आहे सर्कलचं मेजरमेंट किती आहे 360. सेमी सर्कलचं किती असणार आहे 180. आणि मग हाफ इंटू 180 म्हणजेच 90. अशा पद्धतीने हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पहा इथं स्लाइडर मी अशा पद्धतीने मूव करते तर आपल्याला इथं लक्षात येतं की इन्स्क्राइब्ड अँगल इज, थोडी आकृती वेगळी झालेली आहे, मी याला मूव करते. त्याच्यामध्ये हा एक प्लस पॉइंट आहे की आपल्याला मूव करता येतं. ओके, म्हणजे मी तुम्हाला दाखवली तशी आकृती दिसते आता. तर इथं ते इन्स्क्राइब्ड अँगल इज इक्वल टू ट्वाइस हाफ ऑफ सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगलच्या ठिकाणी दोनदा बसतो पहा, म्हणजे सेंट्रल अँगल इज ट्वाइस ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल. हे आपल्याला लक्षात येणारं असं ॲप्लेट इथं आहे. इथं आपण आर्क चेंज करू शकतो, सर्कलची रेडियस सुद्धा चेंज करून पाहू शकतो. पहा सर्कलची रेडियस चेंज करून सुद्धा आपल्याला इथं ही प्रॉपर्टी पाहता येते. आणि त्याच्या खाली त्यांचे प्रश्नही असतील, मी प्रश्न घेत बसत नाही बघा, इथं त्यांनी प्रश्न पण दिलेले आहेत खाली. तर तुम्ही त्या प्रश्न सुद्धा तिथं वापरू शकता. याचा त्यांनी यूट्यूबला सायलेंट डेमो केलेला आहे, तो अशा पद्धतीने तुम्हाला दिसतोय. ॲनिमेशन सुद्धा केलेलं आहे, ते सुद्धा आपण इथं पाहू शकतो. आता इथं पुढं आपल्याला पुढं जाऊन पाहता येतं. त्याच्यामध्ये इथं त्यांनी वेगवेगळे तेच वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेले आहेत. तर मी हे न दाखवता तुम्हाला या पेजवरती येऊन तुम्हाला आता कॉरोलरीज दाखवते याच्याशी रिलेटेड. पहा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम कॉरोलरी. एक मिनिट, तुम्ही याच्यामध्ये अनेक थेरम सुद्धा इथं सॉल्व करू शकता. भरपूर त्यांनी याच्यामध्ये काम केलेले आहे, अनेक लोकांनी सुद्धा केलेले आहे, पण मी त्यांचंच दाखवते तुम्हाला. अशा अनेक आहेत, तुम्ही माझ्याकडे आपल्याकडे वेळ नाही आहे आता सध्या, तर तुम्ही त्या पद्धतीने पाहू शकता. तर मी हे थांबवते. आता एक्झॅक्टली आपल्याला जे पाहिजे ते बघूया आपण होते काय चालू. ठीक आहे, यामध्ये मी